सेमिस्टर पॅटर्न ही अशी गोष्ट आहे की जिथे विद्यार्थ्यांना तर खरं तर 6 महिन्याचं सेमिस्टर असं वाटतं. असं जरी आपल्याला वाटत असेल तरी ते खरं तर 2 ते 3 महिन्यामध्ये कम्प्लीट होतं. त्याच्यामध्ये सबमिशन आलं, त्याच्यामध्ये ओरल प्रॅक्टिकल एक्झाम आल्या, एक्झाम नंतर एंड सेमच्या एक्झाम आल्या, इन सेमच्या एक्झाम आल्या. पूर्ण इंजिनिअरिंग मधल्या सेमिस्टरमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी होतात, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज होतात, इव्हेंट होतात, कल्चरल प्रोग्राम होतात, गॅदरिंग्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी होतात. त्याच्यामधून विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढा वेळ मिळतो का? वेळ मिळाला तर तो विद्यार्थी परीक्षेपुरताच अभ्यास करतो. आणि ज्यावेळेस तो अभ्यास करून जातो, ज्यावेळेस शिक्षकांनाही इतका वेळ मिळतो की शिक्षकही त्यांना जे परीक्षेसाठी आवश्यक आहे त्या गोष्टी देऊ शकतात. जर तो विषय आणि त्याचे डेप्थ किंवा त्याच्या रिलेटेड काही गोष्टी जर एखाद्या शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला दोघांना सांगायच्या असतील तर त्यांना या सेमिस्टर पॅटर्न मधून वेळ मिळतोय का? आणि 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग प्रोसेसच्या पूर्ण डिग्रीमध्ये तो विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतोय का? आणि त्याला त्याचं सखोल ज्ञान मिळतंय का? हाच खरा प्रश्न आहे. खरं पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना जॉब मिळेपर्यंत काही गोष्टी अजिबात कळत नाहीयेत की कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा, कोणत्या गोष्टी करायच्या. आणि 4 वर्षाच्या आपल्या पूर्ण इंजिनिअरिंग लाईफमध्ये आपण काय काय करायचं, कारण की जॉब मिळण्यासाठी काय करायचं हा एक वेगळा पार्ट, एक्झाम पास होण्यासाठी काय मिळायचं हा दुसरा पार्ट, आणि ओव्हरऑल सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी काय करायचं, या 3 गोष्टीमधून ज्यावेळेस इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जात असतो त्यावेळेस त्याला खूप साऱ्या अडचणी येत असतात. एक्झामवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला तर इतर गोष्टीकडे लक्ष राहत नाही. इतर गोष्टीवर लक्ष ठेवायचं गेलं तर कुठेतरी बॅकलॉग्स अशा गोष्टीला अडचणी येत जातात. नक्की फोकस कुठं करायचा इथे सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. विशेषतः जे टॉपर्स आहेत त्यांनाही प्रॉब्लेम येतो. आता काही विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळतं, प्लेसमेंट मिळाल्यानंतरही रिअल लाईफ मधला स्ट्रगल त्यांचा संपत नसतो. म्हणून विद्यार्थ्याला परिपूर्ण शिक्षण भेटायचं असेल आणि सेमिस्टर पॅटर्न मधल्या या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याला योग्य प्रकारे स्वतःला डेव्हलप करून घ्यायचं असेल त्याच्याकडे कुठलीही प्लॅनिंगच नाहीये. प्लॅनिंग म्हणजे कोणत्या वेने जायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, ओव्हरऑल तयारी करायला पाहिजे, प्रिपरेशनचा कोणताही मार्ग त्याला दिसत नाही. प्रिपरेशन नसल्यामुळे असे विद्यार्थी इंजिनिअरिंग करूनही काही काही जणांना अपयश येताना दिसत आहे. ही एक रियालिटी आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक सिस्टमॅटिक वे देणं खूप गरजेचं झालेलं आहे, ज्याच्यामुळे तो विद्यार्थ्याला समजेल की आपण ह्या सगळ्या याच्यातून मार्ग काढून, जो मध्य मार्ग असेल तो काढून त्याच्यामधून आपलं करिअर कसं ब्राईट करता येईल, करिअरचा मार्ग सुकर कसा करता येईल. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होतो न होतो वेगळी गोष्ट आहे. तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतोय का आणि विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करायला मावा मिळतो का, ह्या गोष्टी मला तरी अजून कळलेल्या नाहीत. कारण की ऍज अ इंजिनिअरिंग स्टुडंट ते आता एक शिक्षक म्हणून मला अशा गोष्टी जाणवतात की विद्यार्थ्यांना या गोष्टीचं थोडस मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण की फक्त एक्झाम ओरिएंटेड असतील विद्यार्थी तरी चालतील, पण काहीतरी धडपड करण्यासाठी त्यांना आपले गोल्स, आपले ध्येय क्लिअर करणं गरजेचं आहे. जोपर्यंत या गोष्टी कळणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना दुष्टचक्रातून बाहेर पडता येणार नाही. आणि जर एक सक्सेसचा काय फॉर्म्युला त्यांना मिळाला तरच ते यशस्वीरित्या आपली डिग्री पूर्ण केल्यानंतर पुढच्या पायरीवर म्हणजे जॉबच्या असेल किंवा करिअरच्या पायरीवर जाऊ शकतात. म्हणून मला तरी वाटतं की ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन किंवा एक उत्तम असा पर्याय मिळणं खूप गरजेचं आहे, जो की काही विद्यार्थी फॉलो करतात पण 90% विद्यार्थी फॉलो करण्यात अपयशी ठरतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम डिस्कस करायला, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं सोल्युशन काढण्याचा नक्की प्रयत्न. त्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.